नमस्ते मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमच्या माहिती दूत या आपल्या मराठी चॅनलवरती। मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मंडळी। PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा कधी येणार, अखेर याची तारीख जाहीर झाली आहे। या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी 22,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हस्तांतरित करतील। PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिली। पुढे चौहान म्हणाले की 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी PM किसानचा 19वा हप्ता जारी करतील। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल। 2019मध्ये सुरू झालेली PM किसान योजना ही जगातील सर्वात मोठी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत झाली आहे। या संदर्भातील एक बातमी तुम्ही पाहू शकता। बातमीत म्हटलंय की देशातील 9.8 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 19वा हप्ता जारी करतील। या अंतर्गत 22,000 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील। तर मित्रांनो, येत्या सोमवारी 24 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान सन्मान निधी हस्तांतरित केला जाणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिली आहे। चौहान म्हणाले की 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून मोदी PM किसानचा 19वा हप्ता जारी करतील। ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल। केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले की 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसानचा 19वा हप्ता जारी करतील। ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल। या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना मिळतात 6,000 रुपये। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशातून सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळतो। सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत एकूण 3.46 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी चॅनल माहिती दूत या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स करा। धन्यवाद।